आमच्या ज्युनियर डॉगेश भाऊला गुड मॉर्निंग केलं आणि कॉलेजकडे निघालो. हे कबुतरांचं कपल प्रभात रोडवर मॉर्निंग वॉकला आलतं. पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे की इथं कबुतरंसुद्धा जोडीनंच फिरतात. एकदम शांत वातावरण होतं, लय थंडी होती, नुसता सूर्य उगवायला सुरुवात झाली. काय भानगड, कोण आलेलंच का नाही? तसं मी लेटच आलो आहे, पण मी 4 दिवस झालं फर्स्ट लेक्चर केलेलंच नाही. सकाळ सकाळी उठून आज फर्स्ट लेक्चर करायचं म्हणून आलतो, खरं आज फर्स्ट लेक्चरच ऑफ होतं. पहिल्यांदा तो क्लासचा ग्रुप अनआर्काइव्ह केला. आपला क्लासचा ग्रुप चेक न करण्याचा दुष्परिणाम. यूट्यूबला पण टाकतोय आणि इंस्टाग्रामला टाकतोय. मला शुभेच्छा दे. इकडं बघ, कॅमेऱ्यात बघून दे. कसल्या शुभेच्छा देऊ तुला? ब्लॉगिंग करिअरसाठी? ब्लॉगिंग करिअरसाठीच की. आणि माझ्या व्ह्युअर्सना आवाहन कर की लाईक करा, सबस्क्राईब. नको, थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा. चांगलं अनबॉक्स कर. या खायला. संपायच्या आधी या, मी संपवतो. ये बनता है, ये मेरे लिए बनता है. ऐसा क्यों? मुझे ये अच्छा लगता है, तुझको ये अच्छा लगता है. तुला लाल मिरचीच आवडत नाही काय? माझ्या ब्लॉग मध्ये आज रियाचा डबा केल्यात सुरू ऑलरेडी. 14 तारखेला काहीतरी ब्लॉग टाकला. रोज टाकणार इथनं पुढं. ही रिया आहे, पुण्याची आहे, रोज डबा आणते. लड़कियों से नहीं हो सकता भाई. तुम ग्लोरीफाई कर रहे हो उसकी सफरिंग. देखो कितना. पण त्यांना ते सफरिंग वाटत नाही ना, त्यांना एन्जॉय वाटतंय ते. मग तुमचं काय म्हणणं आहे या जनरेशन पासून? नाही, ग्लोरीफाय करण्यापेक्षा जरा मदत करायची की माझी आई तब्येत बरी नसताना पण करते, त्यापेक्षा असं म्हणायचं आई तू झोप, मी करतो आज. सिंपल. तू करतेस तसं? करावंच लागतं. मी पण करतोय. काय येतं तुला बनवता? सगळं येतंय. चिकन, मटन, व्हेज काय येतं तुला बनवता? व्हेज, मॅगी. मॅगी जेवणमध्ये कन्सिडर नाही होत. भात पोळ्या येतात. भात पोळ्या म्हणजे? पोळ्या म्हणजे चपाती. भात चपाती करता येते. मग पोळ्या म्हणजे चपाती, मग चपातीच म्हण ना. आता परत पोळी चपातीवर भांडण चालू. तुझं कॉन्टेंटचं नाव नाही. मित्रांनो, आमच्या रेसेसचा ब्रेक झालाय आणि बघू शकताय थांबल्यात 2 लेक्चर झाल्यात. संदीप आहे इथं. 2 नाही, एकच झालंय. पण मी 2 लेक्चर, मी पण आलो 2 मी येऊन बसलेलो. तुझी. काय करायचं, बॅड लक भावा. पहिल्यांदा आलतो, ते पण झालं नाही, मी आलं नाही लेक्चर. विंटर डेज. बाकी काय संदीप विशेष? काय तर कंटेंट दे. कंटेंट हा, मारू संदीप. जस्टिस सार्थकला दे. कंटेंट जीवी. काय नाही करणार आहे मी. काय नाही भावा, आज हर्षुजी यांची भेट घेतली व नवीन ब्लॉगिंग व्यवसाय चालू केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. त्याला व्यवसाय म्हणू नको, ते प्रोफेशन आहे. प्रोफेशन नाही आहे, व्यवसाय. ब्लॉगिंग इज व्यवसाय. हे की नाही? बरोबर की नाही? तू असलं काय टाकू नका भावा. हा रत्नदीपसाठी आहे बघा. UPSCचा अभ्यास करायला आहे. 4 वर्षापूर्वी ह्यानं वॉलपेपर ठेवलेला की 3 वर्षांना ह्यो तहसीलदार होणार. मी माझ्या व्ह्युअर्सशी बोलतोय. माझा कॅमेरा क्वालिटी खराब झालाय, त्यामुळे मला मोठ्यानं बोलायला लागतंय. सॉरी ईश्वरी. MPSC सरळ सेवा. मोहोळचे भावी आमदार आहेत ते. लेक्चर संपल्यावर जरा कोल्हापुरी चपलाला माझ्या जरा छोटीशी सर्जरी करायला लागत होती. डॉक्टरकडे नेलं, छोटंसं ऑपरेशन केलं त्याच्यावर. आणि बनाना आज विकत घेतले, थोडं हेल्दी खाऊया म्हटलं. कबुतराच्या कार्यक्रमामुळं मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असं की कबुतरांनी सगळी घाण केली ती गाडी माझी. मग ते नदीपात्रात एक सर्व्हिसिंग सेंटर आहे. मग म्हटलं आपल्या रथाला थोडं आंघोळ घालूया म्हणून वकील साहेबांची गाडी धुवायला आणली. मस्तपैकी वाघाने साबण बिबन लावून स्वच्छ केली. भारी वाटलं, एकदम चकाचक झाली गाडी.
परत रूमवर आलो. ज्युनियर डॉगेश आणि सिनियर डॉगेश वेलकम करायला थांबलेले. थोडा वेळ रेस्ट केला आणि परत मग संध्याकाळच्या वेळेला गुडलक चौकात आलो. अनिकेत दादा थांबलेला वाट बघत. आता ते काय तर केलं पाहिजे ना दादा. कशा टाईपची भूक आहे, काय खायचं आहे? भूक तर खूप लागली आहे. सकाळीच बाहेर पडलोय. हा. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आज एक विषय होता. पत्रकार भवनला गेलो होतो. मोहिमेवर होता काय? मोहिमेवर होतो, परंतु जरा तिथं विचित्र प्रकरण होतं, त्यामुळे सोडून आलो. सोडून बरोबर. आपल्याला लक्षात येते की आलो तुला भेटलो, पण भूक लागली नाही. मग काय खायचं. भूक लागली काहीतरी. मी काय म्हणतो आता माझं जिम हे बी चालू आहे, डाएट बी चालू आहे. मग असं काहीतरी खाऊया की ज्यातनं प्रोटीन पण मिळेल. काय खायचं म्हणजे शोधू आता कुठे म्हणून. चालते टिपी रोडला जाऊ, बघू तिथं. माझ्या मते पिके बिर्याणीला रान वगैरे मिळते काय बघू. म्हणजे थोडं प्रोटीन पण भेटेल. आणि जाणार होतो डी.पी रोडला. खरं एक काम लागलेलं. आमचं एक मित्र गुरु मिसळला वाट बघत बसले आहेत आमचं. ते आम्हाला एक रक्तदान शिबिर घ्यायचं होतं. मग डी.पी रोडचा प्लॅन कॅन्सल केला आणि तिथंच डेक्कनला त्या टॉप इन टाऊनला खाल्लं. त्याचा ब्लॉग सेपरेट तुम्ही बघितला असा. ते खाऊन झाल्यावर गुरु मिसळकडे गेला. गुरु मिसळ म्हणजे कसं आमची बिटिंग करायची जागा, निवांत बसायची. पुण्यातले सगळे एकदम चळवळीचं केंद्र झाले. ते सगळे युवा नेते, पत्रकार, साहित्यिक, विचारवंतांची बसायची जागा झाल्या JM रोडवरचं गुरु मिसळ. सिकंदर भाई जर तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री वाचली असशीला तर फ्रेंच रिव्हॉल्युशनमध्ये जॅकोबिन क्लबचं जे योगदान होतं, भविष्यात समजा भारतात क्रांतिबिंती काय झाली, म्हणजे जरी काय चांगलं झालं किंवा जरी काय वाईट झालं तरी त्यात अशा गुरु मिसळसारख्या जे वैचारिक केंद्र झाल्यात अशा ठिकाणांचं महत्त्व लय असणार. ते बघा माझ्या पाठीमागे बसले ते बी पत्रकारच आहेत. ॲम्ब्युलन्ससाठी काय असेल कॉट असतील तर त्या तिकडे लावता येईल. आणि स्टुडंट क्राऊड वगैरे भरपूर असते त्या. आणि काहीतरी मग त्याला स्लोगन किंवा चांगलं काहीतरी हे ठरवूयात. किंवा हे बघा 12 जानेवारीला जिजाऊ जयंती आहे, त्या निमित्तानं आपण जिजाऊ जयंतीला फर्ग्युसनमध्ये तुमच्या संस्थेबद्दल माहिती सांगा ना. मी तिथे बोलतो हो सांगा. तिकडे ना. बरं ठीक आहे. तुमचं ब्लड बँकचं काय, ह्याचं ब्लड डोनेशनचं काय? रेडिओवरती किंवा याच्यावर घेऊन जातो. ब्लड डोनेशन तर सांगा आपला काय प्लॅन आहे. ठरवू दे ना, ठरलं तर तुला बरं, ठीक आहे. आणि तिथे गुरु मिसळच्या आवारातली डॉगेश भाऊंचं लसीकरण चाललेलं फोर्सफुली पकडून सिकंदर भाऊ लांब पळायला लागला. एक बघा मी एवढा विसरभोळा झालोय. सकाळी गाडी धुवायला गेलो तर डिकीतलं सामान काढून ठेवलेलं ते तिथंच राहिलं. त्या भाऊचा फोन आला. आता संध्याकाळी जाऊन ती पिशवीत भरून घेऊन आलो सामान. दाढी केस लय वाढलेली. मग तिथं आपलं डेक्कनचं वाडीतलं एक दुकान आहे, तिथं जाऊन कापूया म्हणलं. गाडी घेऊन JM रोडवरनं आलो वाडीत. हे बघा DK सलून आहे, भारी केस कापतोय मेंबर यो. जरा गर्दी होती पण अनिकेत दादा कार्ड वापरला आणि घुसलो डायरेक्ट. मिरर सेल्फी घेऊन कूल किड बनण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ए हे आत्ता काय ऐकते हे. ती माझी 2 ब्लँकेट सुट्टीला जातेल्या दिवशी धुवाय टाकलेली. त्याला 7, 8, 9 दिवस झाले. ती आणाय जायची आठवणच नाही मला. थंडीतनं नुसती रात्री आठवण व्हायची, सकाळी इसरायचो गडबडीत. आज म्हटलं सगळी कामं आवरूनच घ्यायची. मग भावी तहसीलदारांच्या गर्दीतनं वाट काढत नवी पेठेतल्या दुकानात आलो. दादांना म्हटलं आठवते का बघूया आता. 7-8 दिवस झालं. 2 ब्लँकेट होते बघा निळ्या पिशवीतनं टाकलेले. झाले ना? हाय फोटो आहे. 600 ना दादा? 600 ना? ब्लँकेट घेतलीत आणि घरला आलो. या डॉगेश आलं तर पाठणं, त्याला टाकलं खायला. म्हणलं खुश. बाहेर चल बाहेर इकडे इथे. आता एक्सरसाइज टाईम. शूज बीज घातलं आणि पळायला गेलो. साईडला ते हिरवाई गार्डन आहे प्रभात रोडचं, तिथं जातोय पळायला. व्यायाम करून आले, आंघोळ केली आणि धुरंधर बघायला जायचा लय दिवसाचा प्लॅन होता. मग अनिकेत दादा येऊन थांबलेला ते तारा डेक्कनला. जवळच्या जवळ चांगले आहे टॉक किती सिटी प्राईड. तिथंच बघूया म्हणलं. तिकीट काढलेलं ऑनलाईनच. रात्रीच्या शोला गेला मध्ये तारा डेक्कनला. स्क्रीन नंबर किती आहे? एकच आहे का? चांगली होती मूवी, आवडली आम्हाला. चांगली स्टोरी वगैरे भारी केलं तर सगळे एकंदरीत. पॉपकॉर्न खाल्लं तर पॉपकॉर्न काही भूक भागते हवे. आणि मूवी बी लई मोठी होती, जवळजवळ निम्मी रात्र गेली. मग मूवी पूर्ण केली आणि आपल्या गाड्यावर अंडा भुर्जी, अंडा राईस वगैरे खाल्लं. जरा पेटपूजा केली आणि मग मस्तपैकी गुड नाईट केलं.